हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वरळी बीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता। स्थानिक आमदार असूनही भाषणाची संधी मिळणार नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा। मुंबईत आज विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका। 380 कोटी रुपयांच्या ट्रेनिंग सेंटर, 2 उड्डाण पूल, स्टाफ क्वार्टर्सचं उद्घाटन। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित राहणार। 15 ऑगस्टपासून मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह खुला होणार। कोस्टल रोड लगत 5.25 किलोमीटरचं विहार क्षेत्र। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण। कथित मतचोरी विरोधात काँग्रेस आज निवडणूक आयोगाविरोधात रान पेटवणार। देशभर जिल्हा मुख्यालयांवरती मशाल आंदोलन। 2 महिने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनाची रूपरेषा। चंद्रपुरामध्ये एकाच घरात 119 विविध जाती धर्माच्या मतदारांची नोंदणी करून मतचोरीचा काँग्रेसचा आरोप। माझाचा रियालिटी चेक, पत्ते चुकीचे असले तरी प्रत्यक्षात मतदार अस्तित्वात असल्याचं उघड। मारकुट्या सूरज चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं त्यांना पुन्हा एकदा संधी। प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी झाली होती हकालपट्टी। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह ठाण्यामध्ये जोरदार पाऊस। पुढचे 3 ते 4 तास मुंबईच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। सोलापुराला मुसळधार पावसाने झोडपलं। बार्शी तालुक्यात नदी नाले ओढ्यांना पूर आल्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस अडकली, तर धाराशिवच्या परांडा तालुक्यातही जोरदार पाऊस। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह 3घांना अटक। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई। राहुल गांधींकडनं निवडणूक आयोगाचा जबर उपहास। मतदार यादीत मृत म्हणून दाखवलेल्या लोकांना घरी बोलवून केलं चहापान। छत्रपती संभाजीनगरमधले 6591 भोंगे हटवल्याचा पोलिसांचा दावा। राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांना विश्वासात घेऊन भोंगे उतरवल्याची पोलिसांची माहिती। राज्यभरातल्या सर्व शाळांमध्ये आज गायलं जातंय पसायदान। ज्ञानोबारायांच्या 750व्या जयंतीनिमित्त सरकारचा उपक्रम। तालासुरात गायलेल्या पसायदानाचा शाळा-शाळात गजर। रशियाने युक्रेन विरुद्धचं युद्ध थांबवलं नाही तर गंभीर परिणाम होतील। डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा। उद्या अलास्कामध्ये दोन्ही नेत्यात चर्चा। सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार। अर्जुन तेंडुलकरचा सानिया चंडोक सोबत साखरपुडा, मात्र दोन्ही कुटुंबांकडून अजूनही अधिकृत माहिती नाही। नमस्कार महाराष्ट्र, मी पूर्वी भावे। आपण या बुलेटिनमध्ये सुरुवातीला पाहूया